हेरगिरी प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची कतार सरकारने सुटका केली। केंद्र सरकारच्या मुत्सद्देगिरीमुळे हे शक्य झालेले आहे। या संदर्भातलाच एक सविस्तर वृत्तांत आपण बघूया। वाकई बहुत खुशी हो रही है कि वापस इंडिया पहुंच गए हम सेफ एंड साउंड। विदाउट द इंटरवेंशन ऑफ प्राइम मिनिस्टर मोदी इट वोंट बी, आज हम आपके सामने खड़े नहीं हो रहे होते। कतारमध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची मुक्तता करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या मुत्सद्देगिरीनंतर कतारने ही शिक्षा माफ केली आहे। त्यामुळे नौदल अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळालाय। गेल्या वर्षी त्या माजी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती। कतारच्या पाणबुडी प्रोग्रामची इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा ठपका माजी नौदल अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला होता। गेल्या वर्षी त्यांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर 26 ऑक्टोबर 2023 ला कतारच्या कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्सने या माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती। तर अधिकाऱ्यांच्या कुटुंबाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान दिलं होतं। 20 नोव्हेंबरला अपीलावर सुनावणी झाली। तर 1 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतली होती। वाकई बहुत खुशी हो रही है कि वापस इंडिया पहुंच गए हम सेफ एंड साउंड। और डेफिनेटली ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री मोदी को धन्यवाद करना चाहेंगे कि उनके पर्सनल इंटरवेंशन से ये पॉसिबल हुआ, और गवर्नमेंट ऑफ कतार के हिज एक्सेलेंसी द अमीर को कि उन्होंने ये होने दिया। विदाउट द इंटरवेंशन ऑफ प्राइम मिनिस्टर मोदी इट वोंट बी, आज हम आपके सामने खड़े नहीं हो रहे होते अगर इंटरवेंशन नहीं होता एट दैट लेवल, हाईएस्ट लेवल। एंड स्पेशली गवर्नमेंट ऑफ इंडिया, उनके अथक प्रयास से कि वो कंसिस्टेंटली लगे रहे एंड वी आर देयर इन फ्रंट ऑफ यू। इकडे यावरून देशात बरंच राजकारण रंगलं होतं। विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती। नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेकरता केंद्राने मध्यस्थी करावी अशी मागणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींनी केली होती। डिसेंबर महिन्यात मोदींनी शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतल्यावर घडामोडींना वेग आला। अखेर केंद्र सरकारची मुत्सद्देगिरी कामी आली। नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।